फ्रेंड्स, मी अश्विन दत्ता ब्लॉग्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज असं चांगलं पावसाचं वातावरण सुद्धा झालंय आणि थोडा थोडा पाऊस सुद्धा येत आहे। तर ह्याच पावसात आई आमच्या बनवणार आहेत पुरी भाजी। आई बनवणार आहे, मी नाही। तर पुरी भाजीसाठी आम्ही घेतले अगोदर भाजी बनवतात। तर इथं घेतलंय बघा, हे आहे ती मटकी, ती मोडे आलेली मटकी आहे। इथं लसूण आणि खोबऱ्याचा मसाला आहे, इथं मीठ आणि इथं चटणी आणि कूट आहे शेंगदाण्याचा। तर आई बघा इकडे भाजी बनवत आहे, तेल टाकलेले कढईमध्ये। तर इकडे हे बटाटे घेतले बघा आईने। इथे बटाटे हे काय चिरून घेतले आणि इथं आईने हे केले, खिसलेले। तर ती भाजी घटेसाठी खिसलाय, ते त्यांनाच माहिती कशासाठी खिसलाय आचारी बोला की। ती खिसलेल्या बटाट्यात काय कारण आहे? मिळून येण्यासाठी, मिळून म्हणजे अशी घट्ट घट्ट होण्यासाठी। बरोबर, ओके आता समजलं। आयडिया पहिल्यांदा बघितली मी, इथलं पुढे करत अशी अगोदर काय टाकायचं अश्विना? सुनबाय बघून घे, सुनबाय सासू शिकवते तुला। अगोदर तुम्हाला मटकी टाकली का, हे अशी मटकी टाकून घ्यायची। मोबाईलवर पाठवायचा, चटणी टाकायची। आता घरचा मसाला बरं का, घरचा मसाला, चटणी, गरम मसाला, गरम मसाला घ्या 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 घ्या, गरम मसाला घ्या। चला वेळेत देऊ लागते, घ्या पटा पटा पटा। गरम ए थंड मसाला कुठे रे? गरम मसाला, थंड मसाला बी घ्या। आणि गरम मसाला टाकल्यानंतर हे खोबऱ्याचं कूट, लसूण टाकायचं। या सोनासनी कुठवर शिकवायचं, त्याला आलेलं लावायला आणि नटायला। आज नटल्या बी नाही, त्यांना लाली बी लावली आज कायच केलं नाही, आज काहीच नाही बघा, ओरिजिनल कलर मध्ये झाले। सासूच्या हातचं खायला असं झालंय आज पुरी भाजी ह्या नटल्या नाही त्या अजून। आज आहे तर खायचंय सासूच्या हातचं। आता मीठ टाकलं, असं मीठ टाकलं आणि आता हे थोडस शेंगदाण्याचं कूट टाकायचंय, थोडस। बर थोडस का? थोडस अर्ध कशा पाय माघारी ठेवलं, अर्ध नंतर टाकायचं। बर लाईट येते जाते, लाईट गेलेली आहे घरातली, आमदार दाखवते जरा। खिसलेला बटाटा जे आहे, बर खिसलेला खिसलेला बटाटा, भाजी मिळून येण्यासाठी, कालवण मिळून येण्यासाठी, भाजी कालवण काही म्हणा, एक ही भाजी मिळून येण्यासाठी हे असं टाकायचं। चला वास यायला लागला, करपाट करपाट, माणसं ठसकतेली नाही ना? ठीक आहे, आचारी घाबरू नका म्हणतायत। पुरी भाजी खायला किती जण तयार आहेत बघा, एवढ्या एवढ्या किचन मध्ये किती जण बसले ते, 1 2 तिकडे 2 आहे, ते 4 ती 5। आता काय टाकलं, बटाटा टाकला काय? ओके, इकडे एक उभा आहे। चला एक नंबर पुरी भाजी झाली पाहिजे, हॉटेल सारखी माप। तर ज्याच्या आवडीची पुरी भाजी आहे तो काहीच नाही अजून, तो यायचं संध्याकाळी 9 वाजता बघ रात्रीच्या। हा त्यातली कोणाला लय पुरी भाजी आवडते? तुला सगळंच आवडते, काय तर नाही म्हणत जा गेला का? तुला रे शेजारी आवडते आवडते, ते बी टपून केव्हा होते वासावर, मग वासावरच राहा बरं का तू, खाऊ नको त्याला, वासावर ठेवायचा नुसता, खायला द्यायच नाही। काय टाकताय हो? आता हे वरण अजून टाकलं वय। बर आता खालनं काय टाकायचं? खालनं गॅस चालू आहे का? छान लागते, हॉटेल सारखी ना? आता काय करायचं, पाणी वाटायचं, आतापर्यंत केलेल्या मेहनतीवर पाणी, आतापर्यंत केलेल्या मेहनतीवर पाणी ह्यालाच म्हणते। पण तुम्ही करत चांगलं ठेवा बरं का तुमचं सगळ्यांचं।
नाहीतर भाजी माझी चांगली व्हायची नाही, नाहीतर एखाद्याला वाटत की करत एकदम कशी टमटमीत फुगली पाहिजे. टमटमीत अशी गजगजीत फुगली पाहिजे. हा कढईतनं बाहेर आली पाहिजे, एवढी फुगली पाहिजे. अशी झाली पाहिजे. अय सासू सोना, मी काय म्हणते, दोघींची शर्यत लावता का? कोणाची पुरी लय फुगती बघू द्या मला. सासूची फुगती आहे का सुनाची फुगती आहे? बघू. सुनाची बरं बाबा, तुझी सून बायको कधी यायची? तोंड तिकडेच केलं. काय करायला नाही फुगू द्यायची ते आत शिरतं. मगाशी शर्यत लावली बरं का, कोणाची पुरी लय फुगती ती, सोनाची फुगती का सासूची फुगती? ए तुला एक पुरी बनवून टाकावं लागल, बघावं लागल कोणाची पुरी लय फुगती ती. ही तर सासूची तर फुगली बघा, पहिल्या स्टार्टिंगचीच पुरी टमटमीत. आता मी भाजी बनवण्यासाठी हे पीठ कालवणार आहे. तर इथं घेतलेलं आहे बेसन पीठ, हे कांदा, हे मिरची, हे तर आता हे पीठ कालवणार आहे मी इथलं भज्याचं. तर हे मसाला सगळं टाकू का? मिरचीचा मसाला टाकलेला आहे. तर मी ही आता कोथिंबीर याच्यात पण टाकते. बघू शकता, आता कोथिंबीर टाकते, मिक्स करून घ्यायचे सगळं. तर हे पीठ बनवून झालेलं आहे बघा. तर आता पुऱ्या झाल्यानंतर ही भाजी पण बनवून घ्यायची आहे. अयो मुलग्याला उठायलाच आहे. भाज्याचा पण घ्यायची. कसला मृत्यू म्हणायचा? थोडंसं पाणी किती आहे तिथलं?